आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी पुण्यातनं की पुण्यातील पब बार मालक चालकांचं आंदोलन सुरू आहे। राजा बहादूर मिलजवळ हे आंदोलन करण्यात येते। चुकीच्या धोरणांमुळे त्रास होत असल्यानं हे आंदोलन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपण बघू शकतो हे सगळे बार कर्मचाऱ्यांची काय म्हणणं आहे ते हे राजे काढून तर पुण्यातील पब बार मालक चालकांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यातील अपघाताच्या म्हणजे कल्याणीनगर अपघाताच्या घटनेनंतर आता पुण्यातल्या बारची पबची कसून तपासणी करण्यात येते। नियमानुसार मद्य सर्व केलं जातंय का, अल्पवयीन मुलं तर तिथे येत ना आणि काही वेळेबद्दलच्या मर्यादा नियमांना घेऊन देखील तपासणी सुरू आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, पुण्यातील पब बार मालक चालकांचं हे आंदोलन सुरू आहे, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, नेमकी तक्रार काय त्यांची? यांची तक्रार नाही म्हणता येणार, यांची मागणी ही आहे की तुम्ही तो ऍक्सिडेंट झाला मान्य आहे, आमच्या संवेदना आहेत, पण त्यामुळे आमच्या बारवर का कारवाई करता? आम्ही बेरोजगार होतोय। आमचा जो हॉस्पिटलचा जो बिझनेस आहे त्यात आम्हाला किमान पुण्यामध्ये एकट्या पुण्यामध्ये 40 बार आहेत, 240 रेस्टॉरंट्स, जवळपास ती संख्या 500 घरात आणि सगळे कर्मचारी आहेत जवळपास 2,500-3 हजाराच्या वरती। आपण त्यांना विचारूया, भैया कहाँ से आए हो, कहाँ से आए? इकडे आंदोलन कशासाठी करताय तुम्ही? आंदोलन कशासाठी करताय? आंदोलन कशासाठी करताय? बोलणार कोण नाही का? त्यातले काही बोलतात, काही लाजतात। मग सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय द्या। आता न्याय कसा द्यायचा हे शासनानेच ठरावं। खरं तर काय मागणी काय? बोल ना बाबा, बोल। हमारी मांगी पूरी करो। मागणी काय तुझी? मागणी काय? अपना होटल बांध रहे इसलिए हम लोग कैसे बोल रहे हैं? कहाँ से आया तू? कलकत्ता से। कलकत्ता। हाँ। कौन से बार में काम करता है? एस्काडा। एस्काडा। हाँ। कितने दिनों से? 2 साल से। काय म्हणणं काय तुमचं? सांग ना। हे जे झालंय ते चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे। काय झालंय? आता काय झालंय सांग ना। त्या लायसन त्याच्यामध्ये करायला लागलं ते नाही अरे करायला हसू पाहिजे। नको बाबा, सिरियस आहे। म्हणजे बघा, मला वाटतं काही कर्मचाऱ्यांना माहितही नाही नेमके ते कशासाठी एकत्र जमलेत, पण हे सगळे एकूण बार कर्मचारी आहेत। काही मला तर शंका आहे काही डेली कस्टमर आहेत की काय, कारण बघा कोणी बोलायला तयार नाही। सगळे बऱ्यापैकी अमराठी कामगार आहेत। आपण कोणाचं बोलण्याचा प्रयत्न करूया की इधर किस लिए आए? डिमांड क्या है आपकी? डिमांड क्या है? डिमांड है होटल चालू करना है। हाँ? होटल हाँ। वो लोग सील पे क्या है? कौन सा होटल? अपना बॉम्बे है। कौन सा? कब मालूम है? कब किया? 3 दिन हो गया आज। 3 दिन हो गए। क्यों किया? अभी क्यों किया वो लोग ही जानेगा। म्हणजे अडचण काय माहितीये का विशाल, यांचं काल हे जे हिट अँड रनची केस समोर आल्यानंतर प्रशासन एकदम ऍक्टिव्ह झालं आणि जवळपास 33 बार बंद केले पुण्यातले। मग हे बार बंद केल्यामुळे आमच्या रोजगारावर त्याचा परिणाम होतो। थोडक्यात तुला स्पष्ट सांगतो, सगळ्या बारवाल्यांनी ह्या कर्मचाऱ्यांना पुढे केलेलं आहे आणि यांना रस्त्यावर उतरवलंय। खरं तर यांना इश्यू माहित नाही नेमके काय आहेत ते, त्याच्यामुळे ते बोलायलाही घाबरतात। पण या सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्या नोकऱ्या खाऊ नका। तर खरं नोकऱ्या खायचा इथं काहीच प्रश्न येत नाहीये। आपण तिकडून चालूया। आपण बघू शकतो ही सगळे जमा झाले। कुठेतरी हा जो मॉब आहे ना, हा सगळा एरवी रस्त्यावर कधीच नसतो, पण आता हे हॉटेल बिझनेसमुळे सगळं एकत्र आलेलं आहे आणि यांचं म्हणणं आहे की आमचा रोजगार जाऊ नये। काय म्हणणं आहे नेमकं बेटा? कोणी बोलू शकेल का? आपण मेन जे त्यांचे कोणी नेते मंडळी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आणि हे सगळं एकच मिनिट, थोडक्यात बारवाल्यांनी या सगळ्या मंडळींना आंदोलन करायला भाग पाडले का असाच प्रश्न आहे। काय म्हणणं काय तुमचं नेमकं? इथं आंदोलन कशासाठी करताय तुम्ही? बोलणार कोणी आहे का तुमच्या? आम्ही स्वतःहून आलेलो आहे। काय कशासाठी आलं इथं? आमची नोकरी जाणार, बेरोजगार होणार आहे आम्ही। कसं काय नोकरी जाणार? कारण काय सांगा? सस्पेंड होतात लायसन सस्पेंड होते। पण इलिगल असेल तर सस्पेंड होणारच ना? इनलिगल कसं ना? जर इलिगल ऍक्टिव्हिटी असेल, अंडर एज मुलांना जर जिथं कारवाई आहे तिथं करा ना, जिथं कारवाई होते ते सस्पेंड करा। आता पोलीस प्रशासन तेच करते। काय कशासाठी आलं? काय कशासाठी आलं? कशासाठी आलं? मी बघा, अनेकांना माहित सुद्धा नाही नेमकं कशासाठी आलेत ते, पण ही सगळी मंडळी बारवाल्यांनी सगळी एकत्र गोळा केलेली आहे। थोडक्यात
एक प्रेशर टॅक्टिस म्हणूया फार तरी काय काय आपकी डिमांड काय आहे बोलो म्हणजे सगळे बोलायलाही सगळे हे होतात. आपण काहींशी बोलण्याचा प्रयत्न करूया. एक मिनिट इकडे व्हिडिओज येतात ते समोर ऍक्च्युअली रेस्टॉरंट ओनरची पण चुकी नाहीये. का चुकी नाहीये? कारण तो माणूस मला मेंटली स्टेबल दिसत नाही. त्यांचे व्हिडिओ जे काय सोशल मीडियावर मला माहित नाही, मी व्हेरीफाय केलेले नाही, पण जे काय आता मीडियाच दाखवतीये, तर आमचं म्हणणं एवढं आहे तो माणूस मेंटली स्टेबल आहे का नाही आम्हाला माहिती. याच पबमध्ये अशाच एका पबमध्ये त्यांना अंडर एज आहे, तो 18 वर्ष पूर्ण झालेले नाही, तरी देखील त्याला अल्कोहोल सर्व्ह करण्यात आलं. ट्रॅफिक व्हायोलेशन झालं, सगळे गाड्या आपण बंद करत नाही, लोकांना रस्त्यावर यायला आपण थांबू शकत नाही. एका रेस्टॉरंटची चुकी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, दुसऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई करू नये. आणि हे सगळे कायद्याप्रमाणे लायसन्सेस ग्रांट केलेले आहे, त्याच्यावर एम्प्लॉयमेंट आहे, वेंडर पेमेंट्स आहे, लोन आहे. ही जी मागणी आहे ती आमची नाही, आमच्या स्टाफची. ऍज अ रेस्टॉरंट ओनर माझं एवढंच म्हणणं आहे, माझी रेंट सॅलरी मी देऊ शकणार नाही. आम्ही स्टाफला 50% काढले म्हणून स्टाफ रस्त्यावर उतरले. आम्ही कुणाला बोलवलेलं नाही इथं, फक्त रेस्टॉरंट ओनरची आमची मीटिंग होती 10-12 रेस्टॉरंट. काय मीटिंगमध्ये काय सांगायचं तुम्हाला? नाही, आम्ही ठरवणार होतो आणि आम्ही ऍप्लिकेशन करणार होतो डिव्हिजनल कमिशनर म्हणतो स्टेट एक्साइज कमिशनरला, की आमचे जे काही लायसन्सेस सस्पेंड केले ते रिव्होक करण्यात यावे. महानगरपालिकेकडून काही कारवाई केली जाते, ते अतिक्रमण आहे. काही ठिकाणी तुम्ही इलिगल पद्धतीने बांधकाम जे काही इलिगल असेल, महानगरपालिकेची कारवाई असेल, एक्साइजची कारवाई असेल, आम्हाला त्याच्यामध्ये. आणि यानंतर इतरही घडामोडी अगदी झटपट.